संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे बंद घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत सामानाची उचकापाचक केल्याची घटना शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षितेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर येताना दिसत आहे. घारगाव येथील रहिवासी मोहम्मद हनीफ लालू शेख यांचे अप्सरा व्हिला नावाचे घर असून ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले. घराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घराला लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे भिंतीकडे फिरवून त्याचा DVR काढून नेण्यात आला. तसेच घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करून उचकापाचक करण्यात आली आहे. शेख हे बाहेरगावी असल्याने नेमकी कशाची चोरी झाली हे समजू शकले नाही. या घटनेबाबतची अधिक माहिती ॲडव्होकेट वसीम शेख यांनी दिली आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट वसीम शेख. तर सदर घटना ही घारगाव येथे अप्सरा विला या ठिकाणी घडलेली आहे. घटना अशी आहे की आमचे दाजी इक्बाल शेख यांना आमच्या चुलत्यांचा त्यांच्या सासऱ्यांचा कॉल आला की आपले घराचे कॅमेरे जे CCTV कॅमेरे इथे इन्स्टॉल केलेले आहेत ते रोटेट केलेले आहेत कुणीतरी, तर तिकडे जाऊन तुम्ही इन्क्वायरी करून या. जेव्हा ते या ठिकाणी आले त्यांनी गाडी पार्क केली आणि त्यांच्या प्रथम निदर्शनास आलं की घराचा जो मेन लॉक आहे, जो आतला कडी कोंडा म्हणतात, त्याला कटरनी किंवा काहीतरी साहित्याने ते कट केलेलं आहे आणि चोरटे आत आलेले आहेत. त्यांनी आत येऊन घरातला बराच ऐवज लंपास केलेला आहे. तसंच जो CCTV असतो घरातला वायफायवाला तो आणि त्याचा DVR हे दोन्ही त्यांनी इथून चोरी केलेलं आहे. अजून घरात बराच मोठ्या प्रमाणात त्यांनी उचकापाचक केलेली आहे. मोठ्या प्रमाणात असं प्रथम निदर्शनास येते की मोठ्या प्रमाणात चोरी झालेली आहे. तर सदर घटना ही अंदाजे सोमवार दिनांक 8-9-10 या दरम्यान घडलेली आहे. हे घर अप्सरा मोहम्मद हनीफ शेख यांचं आहे. ते सध्या मुंबई येथे गेलेले आहेत काही कामानिमित्त, परंतु ते इथं आता वास्तव्यास आहेत घारगाव या ठिकाणी. पोलिसांना आम्ही प्रथम इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि बाहेर मोठ्या प्रमाणात CCTV आम्ही इन्स्टॉल केलेले आहेत. परंतु आमच्या निदर्शनास असं आलंय की बाहेर जेवढे CCTV आम्ही इन्स्टॉल केलेले आहेत ते सगळे चोरट्यांनी रोटेट केलेले आहेत. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर इथे नक्कीच प्रश्नचिन्ह उभा राहतो की रात्रीची जर त्यांनी गस्त मोठ्या प्रमाणात घालायला सुरुवात केली तर नक्कीच हे प्रमाण कमी होणार आहे. कारण याआधी घारगाव स्टँड ठिकाणी म्हणा किंवा गावात म्हणा अशा प्रकारच्या भरपूर चोऱ्या झालेल्या आहेत. तर पोलिसांनी याच्यात लक्ष घालून आपली गस्त वाढवावी. रात्री नागरिकांची सुरक्षा हाच पोलिसांचा प्रथम हे असला पाहिजे. त्यानंतर आपण बघतो की आजकाल म्हणजे कॉल केल्यानंतर पण लवकर ते इथं उपस्थित नाही होत. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला कळतं की त्यांच्यामध्ये किती म्हणजे सामान्य नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये किती मोठा डिफरन्स गॅप आहे, कम्युनिकेशन गॅप. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल बाबू गोडे, महादेव हांडे, दत्तू चौधरी, चालक दत्ता आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. दरम्यान घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत असून विविध चोऱ्या, लूटमार याचबरोबर अवैध धंदे यामुळे नागरिक हैराण झाले असून सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय खुलेआम राजरोस सुरू आहेत. मात्र या सर्व प्रकाराकडे पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी व संरक्षणासाठी असलेले पोलीस ठाणे केवळ शोभेची वस्तू ठरू नये अशीच अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन चोरटे जेरबंद करावे व परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून होऊ लागली आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.